काम करणारे, सक्षमपणे गेले 20-20 वर्ष काम करणारे, प्रत्येक गोष्टीने इलेक्ट्रॉल मेरिट असणारे, ब्राह्मण समाजाचं इलेक्ट्रॉल मेरिट नाही असं मुळीच नाही. पुणे शहरामध्ये चांगली संख्या आहे. पुणे शहरातच काय, महाराष्ट्रात आपण नगरपालिकेचे कालचे निकाल जर बघितले तर 5 ठिकाणी नगराध्यक्ष लोकांमधून आणि जवळपास 50 नगरसेवक या निवडणुकांमध्ये निवडून आलेत. त्यामुळे ब्राह्मण समाजाचं इलेक्ट्रॉल मेरिट 100% आहे. आता पुणे शहरात देखील एकेकाळी पुणे शहरात ब्राह्मण समाजाचे 22 नगरसेवक असायचे. पुढे ती संख्या 16 वर आली, त्यानंतर ती मागच्या वेळेला 8 वर आली. आता ती इथून पुढे अजून कमी होऊ नये किंवा आमच्या संख्येच्या प्रमाणात, शेवटी आम्ही लोकशाहीमध्ये राहतो, लोकशाही व्यवस्थेमध्ये तुमच्या संख्येला महत्व आहे. मग पक्षाचा विरोध असणार आहे का की सगळ्याच पक्षाने नाही, विरोध कुणाचाच नाही. स्पेसिफिक पक्षाला कुणाचं तुमचं समर्थन? कुठल्याही स्पेसिफिक पक्षाचा विरोध किंवा समर्थन असं नाही. सगळ्यांना आम्ही भेटलो, त्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत. पण त्यांची ही सकारात्मकता ही जर त्या यादीमध्ये दिसली, ती यादीमध्ये झळकली, तरच त्या सकारात्मक असण्याला खऱ्या अर्थाने अर्थ आहे. ही भूमिका तुम्ही घेताय, भाजप तुम्हाला न्याय देत नाहीये म्हणून तुम्हाला आज ही भूमिका घ्यावी लागते. नाही, भारतीय जनता पक्ष न्याय देत नाही असं नाही. भारतीय जनता पक्षानेच आतापर्यंत न्याय ब्राह्मण समाजाला दिला आहे. पण शेवटी तुमचं म्हणणं लोकशाहीमध्ये मांडण्याची ही व्यवस्था आहे. आज आम्ही तुमच्यापर्यंत आलो, पत्रकार परिषद घेतोय, बैठका घेतोय, शेवटी म्हणणं मांडण्याची एक व्यवस्थेचा भाग म्हणून हे म्हणणं आम्ही मांडतोय. प्रतिनिधित्व मिळालं नाही तर मग काय, सगळ्याच पक्षाकडून नाही. आता मला तर असं दिसतंय की खूप मोठा अनरेस्ट पुणे शहरामध्ये आहे, विशेषतः ब्राह्मणांमध्ये. आणि काही चर्चा दबक्या आवाजात अशाही सुरू आहेत की आम्ही नोटाचा देखील विचार करू, असं इथपर्यंत लोकांचं म्हणणं आता गेलेलं आहे. त्यामुळे अनरेस्टचा विचार नक्की राजकीय पक्ष करतील असं मला वाटतं. जर मग मात्र प्रतिनिधित्व भेटलं नाही तर मग काय बहिष्कार टाकायचा की मग नोटाचा पर्याय वापरायचा? नाही, आतापर्यंत आम्ही समिती म्हणून असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यांना पत्र दिलं, विनंती केली, त्यांनी देखील सकारात्मक विचार करू, तुमची यादी द्या असंही म्हटलंय. आता ह्याच्या पुढे काय होईल त्याचा निर्णय पुढच्या बैठकीत घेतला जाईल. धन्यवाद.